जर एक रात्र तू माझ्या बिझनेस पार्टनरसोबत घालवलीस तर मी तुझ्या भावाचा आणि आईचा जीव वाचवू शकतो. ती खूपच मजबूर झाली होती. ती रडत रडत म्हणाली, तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरला बोला की एका रात्रीसाठी माझ्यासोबत लग्न करा. मग दुसऱ्या दिवशी मला घटस्फोट दिला तरी चालेल. आणि अशा पद्धतीने तिचे लग्न अनिकेतसोबत झाले. परंतु अनिकेतला पाहून ती खूप घाबरली होती. कारण अनिकेत तिच्या कॉलेजमधला होता, ज्याला तिने कानाखाली मारली होती. परंतु अनिकेतने बदला घेण्यासाठी हा प्लॅन बनवला होता. अनिकेतने त्या रात्री तिच्यावर खूप अत्याचार केले होते. सकाळी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. ती तिची पर्स त्याच्या रूममध्येच विसरली होती. जेव्हा अनिकेतने तिची पर्स खोलली तेव्हा त्यातला एक फोटो पाहून त्याचे शरीर थरथर कापू लागले होते. तो वेड्यांसारखं आपले केस ओढू लागला, कारण ती त्याची नीलम हॉस्पिटलमधल्या कॉरिडॉरमध्ये टेन्शनमध्ये बसून थंडीने कुडकुडत होती. पण तिला स्वतःची कसलीच पर्वा नव्हती, कारण तिच्या जीवनात फक्त 2 खास व्यक्ती होते, तिची आई आणि भाऊ. ते दोघेही यावेळी इमर्जन्सी वॉर्डमध्ये जीवन आणि मृत्यूशी लढत होते. खूप प्रयत्न करूनही त्यांची हालत ठीक होत नव्हती. जसे डॉक्टर वॉर्डमधून बाहेर आले, नीलम त्यांच्याकडे धावत गेली आणि अस्वस्थ होऊन आपल्या आई आणि भावाच्या तब्येतीबद्दल विचारू लागली. डॉक्टरांनी खोल श्वास घेतला आणि दुःखी स्वरात म्हणाले, त्यांची अवस्था खूपच खराब आहे. जर लवकर ऑपरेशन केले नाही तर आम्ही काहीच करू शकणार नाही. त्यांना आतून गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करणे गरजेचं आहे आणि ती जखम वाढायच्या अगोदरच आपल्याला थांबवायला हवी. डॉक्टरांचे बोलणे ऐकून नीलम खूप टेन्शनमध्ये आली होती आणि भीतीच्या सुरात म्हणाली, डॉक्टर साहेब, ऑपरेशन सुरू करा ना, उशीर का करत आहात? तेव्हा डॉक्टरांनी तिला गंभीर होऊन पाहिले आणि म्हणाले, दोघांच्या ऑपरेशनसाठी कमीत कमी उद्या तुम्हाला 20 लाख रुपये जमा करावे लागतील. जोपर्यंत ही रक्कम तुम्ही जमा करू शकत नाही तोपर्यंत आम्ही ऑपरेशन सुरू करू शकत नाही. डॉक्टरांचे बोलणे ऐकताच नीलम खूप घाबरली. तिच्या पायाखालूनच जमीन सरकली. इतकी मोठी रक्कम ती जमा करू शकते यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती बडबडू लागली, एवढी मोठी रक्कम मी कुठून आणू? माझ्याजवळ तर काहीच नाही. तेव्हा डॉक्टर दुःखी सुरात म्हणाले, मी तुमची माफी मागतो, पण मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. या ऑपरेशनसाठी आम्हाला विदेशातून डॉक्टर बोलवायला लागतील आणि तुम्हाला माहिती आहे की यात किती खर्च येतो. त्यामुळे लवकरात लवकर पैशांचा बंदोबस्त करा, म्हणजे आम्ही त्यांचा इलाज सुरू करू शकेल. नीलम डॉक्टरांचे बोलणे ऐकून अगदी हैराण झाली होती. तिचं डोकं सुन्न झालं होतं. 20 लाख रुपये एवढी मोठी रक्कम ती कुठून आणू शकत होती? तिच्या खिशात तर यावेळेस 1000 रुपये सुद्धा नव्हते आणि कोणतीही अशी वस्तू सुद्धा नव्हती की जिला विकून ती आई आणि भावाचा जीव वाचवू शकत होती. हॉस्पिटलच्या भिंतींच्या मध्ये ती एकटी उभी होती, अगदी बेवारस. डोळ्यातून लगातार अश्रू वाहत होते. देवा, माझ्या आईला आणि भावाला वाचव. खोल हृदयातून हा आवाज निघत होता. तिने आपला फोन काढला आणि बोटांनी नंबर दाबू लागली. एकानंतर एक कॉल केला, पण प्रत्येक बाजूने नकारच येत होता. थकून भागून ती एका खुर्चीवर बसली, डोळे बंद केले आणि खोल श्वास घेतला. काल ती आपल्या ऑफिसच्या कामात बिझी होती. तेव्हा अचानक तिच्या फोनची रिंग वाजू लागली. मोबाईलची बोलणी ऐकून तिचा रंगच फिका पडला. ती लगेच खुर्चीवरून उठली आणि आपल्या बॉसच्या केबिनकडे धावली आणि दरवाजा नॉक केला. सरांना म्हणाली, सर, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. विकासने आतमध्ये येण्याची परमिशन दिली तेव्हा ती पळतच आतमध्ये आली. तिच्या डोळ्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. ती विकास सरांना म्हणाली, सर, माझ्या आई आणि भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते दोघेही हॉस्पिटलमध्ये आहेत. मला लवकरात लवकर तिकडे जावे लागेल. प्लीज मला सुट्टी द्या. नीलमचे टेन्शन पाहून विकासने तिला खुर्चीवर बसवले आणि एक ग्लास पाणी प्यायला दिले आणि म्हणाला, नीलम, रिलॅक्स हो. जर तू एवढे घाबरशील तर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना कशी सांभाळशील? पाणी पी आणि स्वतःला सांभाळ. नीलमने थरथरत्या हाताने ग्लास पकडला आणि काही घोट पाणी प्यायली. विकास पुन्हा म्हणाला, टेन्शन घेऊ नकोस नीलम, हिम्मत ठेव आणि काही गरज लागली तर मला कॉल कर.
नीलमने धन्यवाद नजरेने आपल्या बॉसकडे पाहिले आणि लगेच बाहेर पळाली. विकासने पुन्हा एकदा तिला थांबवले आणि म्हणाला, थांब, मी ड्रायव्हरला सांगतो की तुला हॉस्पिटलपर्यंत सोडून ये. नीलमने पुन्हा एकदा भरलेल्या डोळ्यांनी विकासला धन्यवाद केले आणि लगेच बाहेर निघाली. काही वेळानंतर ती हॉस्पिटलच्या गेटवर उभी होती. जशी ती इमर्जन्सी वॉर्डमध्ये गेली आणि आपल्या आई आणि भावाची अवस्था पाहिली तेव्हा तिचे पाय तिथेच थरथरू लागले. तिची उरली सुरली हिंमतसुद्धा गळाली होती. डोळ्यांपुढे अंधारी आली आणि श्वाससुद्धा जोरजोरात घेऊ लागली. परंतु हे काहीच नव्हते, कारण डॉक्टरांनी जी बातमी तिला ऐकवली होती त्यामुळे तिचा जीवच निघून गेला होता. कारण एवढे पैसे ती कुठून आणू शकत होती? आपल्या आसपास असणाऱ्या लोकांकडे तिने पाहिले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. कोणाच्या डोळ्यात हिंमत होती तर कोणी उदास दिसत होते. परंतु नीलमच्या डोळ्यात काहीच नव्हते. एक पोकळी होती. हॉस्पिटलमधील थंडीची रात्र आणि ही एकटी. तिच्यासोबत कोणीच नव्हते. तिची मदत करण्यासाठी ती स्वतःच होती. मला या पैशांचा कुठे ना कुठे बंदोबस्त करायलाच हवा. मग अचानक तिला आपल्या बॉसचे बोलणे आठवले की कसलीही गरज पडली तर न घाबरता मला कॉल कर. हे शब्द लक्षात येताच तिने लगेच निर्णय घेतला की विकास सरांकडून पैसे उधार घ्यायचे आणि आपल्या पगारातून कट करत राहायचे. याच विचाराने तिच्या मनाला काही क्षण आराम मिळाला होता. तिने लगेच विकास सरांना फोन करण्यासाठी मोबाईल उचलला, पण जशी तिची नजर घड्याळावर गेली तिचा निर्णय बदलला. रात्रीचे 1 वाजले होते. तिने खोल श्वास घेतला आणि मोबाईल परत पर्समध्ये ठेवला. आत्ता कॉल करणे ठीक नाही. सकाळी ऑफिसला जाऊन समोरासमोरच बोलेन. पण तिला अंदाज नव्हता की येणारा दिवस तिच्यासाठी किती मोठी अडचण उभी करणारा होता. नीलम सकाळी हॉस्पिटलमधून सरळ ऑफिसला पोहोचली होती. तिचे डोळे रात्रभर जागून सुजले होते. ती कोणत्याही परिस्थितीत विकासला भेटून पैशांचा बंदोबस्त करू इच्छित होती. ऑफिसमध्ये पाय ठेवताच ती सरळ विकासच्या केबिनकडे गेली आणि दरवाजा वाजवला तेव्हा आतून गंभीर आवाज ऐकू आला. नीलम धडधडत्या मनाने दरवाजा खोलून आतमध्ये आली. विकास खुर्चीवर बसला होता. त्याच्यासोबत अजून कोणीतरी बसला होता, पण नीलमने टेन्शनमध्ये त्याच्याकडे पाहिलेच नव्हते. परंतु जशी त्या माणसाची नजर नीलमवर पडली तेव्हा तो तिला पाहतच राहिला. पण लगेच स्वतःला सांभाळत त्याने चेहरा दुसरीकडे केला, म्हणजे नीलमची नजर त्याच्यावर पडू नये. विकासने नीलमकडे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. तिची काळजी पाहून तो म्हणाला, सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा नीलमने आपली हिंमत एकवटली आणि म्हणाली, सर, मला तुमच्या मदतीची गरज आहे. विकास खुर्चीला पाठ टेकवून खूप गंभीरतेने तिला पाहू लागला आणि म्हणाला, कसली मदत? तेव्हा नीलम म्हणाली, मी तुम्हाला सांगितले होते की माझ्या भावाचा आणि आईचा ॲक्सिडेंट झाला आहे. डॉक्टरांनी त्यांच्या ऑपरेशनसाठी 20 लाख रुपये मागितले आहे. माझ्याजवळ एवढी मोठी रक्कम नाही आहे, त्यामुळे मला तुमच्याकडून कर्ज घ्यायचे आहे. माझ्या पगारातून तुम्ही ही रक्कम कापून घेत जा. जेवढे वर्ष लागतील मी तुमचे कर्ज फेडेल, पण प्लीज माझी मदत करा. नीलमचा आवाज थरथरत होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. विकास काही बोलणार तेवढ्यात शेजारी बसलेल्या माणसाने त्याला शांत बसण्याचा इशारा केला. विकासला त्याचा इशारा समजताच त्याने नीलमला पाहिले आणि म्हणाला, तू तुझ्या केबिनमध्ये जाऊन बस. मी थोड्याच वेळात तुला सगळं सांगतो. विकासचे बोलणे ऐकून नीलम मान खाली घालून बाहेर गेली. मग तो माणूस सरळ होऊन बसला. तो फक्त विकासचा बिझनेस पार्टनरच नव्हता, तर त्याचा खास मित्रसुद्धा होता. विकासने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, नक्की काय झालं? तू मला शांत बसण्याचा इशारा का केलास? तेव्हा तो माणूस हसला आणि म्हणाला, तू तिला सांग की मी एका अटीवर तिला पूर्ण पैसे देईन. पण त्याने जी अट सांगितली ती अट ऐकून विकास हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, तू शुद्धीत तर आहेस ना अनिकेत? तुला माहिती आहे का तू काय करत आहेस आणि काय बोलत आहेस? तो माणूस पुन्हा हसला आणि म्हणाला, हो, मला माहिती आहे मी काय करत आहे. आता तर मला संधी मिळाली आहे. सगळा हिशोब एक एक करून मिटवून टाकतो. विकास त्याचे बोलणे ऐकून चकित झाला आणि म्हणाला, कोणता हिशोब?
तो माणूस पुन्हा हसला आणि म्हणाला, तू फक्त असे कर जसे मी सांगतो आहे. तिच्या घरच्यांच्या उपचाराचा खर्च मी स्वतः उचलतो. तू फक्त तिच्यापुढे माझी अट सांग आणि मग मला सांग की तिने काय उत्तर दिले आहे. बोलून तो माणूस तिथून निघून गेला. संध्याकाळी विकासने नीलमला आपल्या केबिनमध्ये बोलवले आणि तिला म्हणाला की मी तुझ्या आई आणि भावाच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी तयार आहे, पण त्यासाठी एक अट आहे. तेव्हा नीलमने अस्वस्थ होऊन विकासच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली, सर कसली अट आहे? मला सांगा, मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. मग विकासने खोल श्वास घेतला आणि त्याने ती अट सांगितली जी त्याच्या बिझनेस पार्टनरने त्याला सांगायला सांगितली होती. तुला माझ्या बिझनेस पार्टनरसोबत एक रात्र घालवायला लागेल. हे ऐकताच नीलमच्या पायाखालून जमीनच सरकली आणि ती थरथरू लागली, जसे काय सुकलेले पान जोराच्या हवेत कडकडते. तिने खूप आश्चर्याने विकासकडे पाहिले. तिला विश्वासच बसत नव्हता. ती रागात म्हणाली, सर तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्हाला हे बोलताना थोडीसुद्धा लाज वाटली नाही का? विकासने तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा नजर चोरत म्हणाला, हीच अट आहे नीलम. माझी इच्छा असूनही मी काहीच करू शकत नाही. जर तुला आपल्या आई आणि भावाचा जीव वाचवायचा असेल तर तुला ही अट मान्य करावीच लागेल. नाहीतर तुझी मर्जी आहे. मी तुला फोर्स करत नाही. नीलम काही वेळ तिथेच विचार करत उभी राहिली. परंतु जसं तिच्या डोक्यात आपली आई आणि भावाचा चेहरा आला, तिच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. शेवटी ती थरथरत्या आवाजात म्हणाली, ठीक आहे सर, मला तुमची अट मान्य आहे. परंतु नीलम एका क्षणासाठी थांबली आणि पुन्हा हिम्मत एकवटून म्हणाली, तुमच्या पार्टनरला सांगा की माझ्यासोबत एका रात्रीसाठी लग्न कर. मग दुसऱ्या दिवशी मला घटस्फोट दिला तरी चालेल. मला काहीच अडचण होणार नाही. मला विवाहबाह्य संबंध नको आहेत. मला असे कोणतेच पाप करायचे नाही. नीलमचे बोलणे ऐकून विकासने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, मी त्याच्यासोबत बोलून तुला सांगतो. आता तू तुझ्या केबिनमध्ये जाऊन बस. नीलम खूपच टेन्शनमध्ये होती. ती मेलेले पाय उचलत उचलत आपल्या केबिनकडे पोहोचली आणि जशी खुर्चीवर बसली तशी तिच्या हृदयात धडधड चालू झाली. जसा काय तिचा जीवच निघून चालला आहे असे तिला वाटत होते. अडखळत खुर्चीवर बसल्यानंतर तिने स्वतःच्या कुशीत डोकं लपवलं आणि मुसूमुसू रडू लागली. ती कधी विचारसुद्धा करू शकत नव्हती की आयुष्याने तिला या वळणावर आणून ठेवले आहे, जिथे तिला इज्जतच डावावर लावायची होती. आई आणि भावाचा जीव वाचवण्यासाठी तिला हे स्वीकारावे लागणार होते. अश्रू तिच्या चेहऱ्याला भिजवत होते, पण तिला माहिती होते की तिच्याजवळ दुसरा पर्याय कोणताच नाही. इकडे विकासने आपल्या पार्टनरला फोन केला आणि नीलम जे काही बोलली ते सर्व सांगितलं. तेव्हा त्याचा बिझनेस पार्टनर अनिकेत थोड्या वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, चल हे तर चांगलं झालं. लग्नानंतर तिला घटस्फोट द्यावा लागेल. ठीक आहे, मला कसलीच अडचण नाही. फक्त तिला सांग की लग्न आजच होईल. विकास अनिकेतचं बोलणं ऐकून गंभीर सुरात म्हणाला, यार अनिकेत, तू पुन्हा एकदा विचार कर. तू हे सगळं ठीक करत नाहीस. ती अशी मुलगी नाहीये. तू तिला का मजबूर करत आहेस? विकासचे बोलणे ऐकून अनिकेत म्हणाला, मी तुला जे सांगितले आहे तेच कर. मला फालतूमध्ये ॲडवाईस देण्याची गरज नाही आहे. मला माहिती आहे की मी काय करत आहे आणि काय नाही. हे बोलून अनिकेतने फोन कट केला. विकासने एक खोल श्वास घेतला, कारण त्याला माहिती होते की आता काहीही बोलले तरी त्याचा उपयोगच होणार नाही. तो खुर्चीवरून उठला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. बाहेर प्रकाशात सुद्धा त्याला अंधार जाणवत होता, कारण त्याचे संस्कार त्याला या गोष्टीची परमिशन देत नव्हते. परंतु तो लाचार होता. त्याला माहिती होते की त्याचा पार्टनर अनिकेत हट्टी आणि वाईट माणूस आहे आणि आता काहीही बोलण्याला अर्थच नव्हता. देवा, या अनिकेतने या मुलीला का पाहिले? या मुलीसोबत अनिकेतची काय दुश्मनी आहे? विकासला खूप पश्चाताप होत होता. जर विकासने त्याची मदत केली नाही
तरी तो तिला जबरदस्ती उचलून नेऊ शकत होता आणि विकासला माहिती होते की जर त्याने आपल्या बिझनेस पार्टनरचे ऐकले नाही तर तो त्याचा बिझनेसच बंद करू शकत होता आणि त्याला रस्त्यावर सुद्धा आणू शकत होता. त्यामुळेच विकास शांत होता आणि सरळ तो नीलमकडे गेला आणि दुःखी सुरात म्हणाला, नीलम, तयार हो. लग्न आजच संध्याकाळी होणार आहे आणि लग्न होताच तुझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील. नीलमने ओल्या डोळ्यांनी विकासकडे पाहिले आणि मान खाली घालून म्हणाली, ठीक आहे सर, मी तयार आहे. तिचा ओला चेहरा आणि सुजलेले डोळे पाहून विकासने एका क्षणासाठी नजर खाली केली होती, परंतु तो काहीच बोलला नाही. 1 तासानंतर विकास नीलमला घेऊन अनिकेतच्या फार्म हाऊसवर पोहोचला, जिथे आधीच लग्नाची तयारी केली गेली होती. फक्त थोड्याशा विधी करायच्या होत्या. नीलमला वेगळ्या खोलीत नेले गेले. तिथे तिला एका महागातला आणि सुंदर शालू नेसावला गेला आणि सोबतच एक ब्युटिशियन पाठवली होती, जिने नीलमला एका नवरीसारखे सजवले होते. आरशात स्वतःला पाहून नीलम विचार करू लागली की जशी काही ती वेगळीच मुलगी आहे. एवढे सुंदर तिला सजवले होते. यावेळी ती एक कैदी झाली होती. बाहेर विकास आपल्या पार्टनरला घेऊन सोबत बसला होता आणि त्याला समजावत होता की हे थांबव, हे चुकीचं आहे. तुझे पहिलेच लग्न झालं आहे आणि वहिनी प्रेग्नेंट आहे. यामुळे 4 आयुष्य बर्बाद होतील अनिकेत, हा गुन्हा आहे. पण अनिकेतने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि अनिकेत अस्वस्थ होऊन पंडितला बोलला, लग्नाच्या विधी लवकर चालू करा, मला उशीर झालेला चालणार नाही. पंडितजींनी त्या दोघांचे लग्न लावून दिले. आता नीलम अनिकेतची धर्मपत्नी झाली होती. अनिकेत खूपच खुश होता. लग्नानंतर त्याने विकासला मिठी मारली आणि लगेच हॉस्पिटलमध्ये फोन करून नीलमची आई आणि भावाच्या इलाजाचा बंदोबस्त केला. हे सगळं केल्यानंतर अनिकेत खोलीत आला, जिथे नीलम सजून बसली होती. अनिकेतने जसा दरवाजा खोलला, नीलमचे तळहात घामाने भिजू लागले आणि घाबरून स्वतःचे अंग चोरू लागली. परंतु जशी तिने नजर वर करून अनिकेतला पाहिले, तेव्हा हैराण होऊन तिचे डोळेच विस्फरले. कारण समोर उभा असणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर अनिकेत होता. तोच अनिकेत ज्याला तिने कॉलेजमध्ये सगळ्या मित्रांसमोर कानाखाली मारली होती. तिला हैराण झालेलं पाहून अनिकेत मोठ्याने हसला आणि रागात म्हणाला, असं वाटतंय की माझ्या बायकोला सगळं काही आठवलं आहे आणि कदाचित हे पण समजले असेल की हे लग्न प्रेमासाठी नाही तर बदला घेण्यासाठी केले आहे. नीलमचा श्वास थांबू लागला. अनिकेत पुढे आला आणि विचित्र शब्दात म्हणाला, तुला माहिती आहे, जेव्हा मी तुला विकास समोर मदत मागताना पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर लगेच कॉलेजमधला तो किस्सा समोर आला होता. तू माझ्या सगळ्यांसमोर अपमान केला होता आणि तेव्हाच मी ठरवले की तुझा बदला घेण्यासाठी यापेक्षा मोठी संधी मला मिळणार नाही. नीलमचे हृदय भीतीने धडधडत होते. अनिकेत तिच्यासमोर वाकून तिला म्हणाला, तू विचार करत होती की हे लग्न फक्त एका रात्रीसाठी आहे? नाही नीलम, आता तू प्रत्येक रात्र माझ्या मर्जीने मला खुश करशील आणि जेव्हा माझे मन भरेल तेव्हा मी तुला सोडेल. दिवसभर तू इथे नोकर बनून राहशील. तुला तुझ्या चुकीची जाणीव नक्कीच होणार आणि हे सगळं तोपर्यंत चालेल जोपर्यंत तू माझ्या पायांवर पडून नाक घासून माफी मागणार नाही. एवढं बोलून अनिकेतने तिच्या डोक्यावरची ओढणी ओढली. तिची ओढणी तिच्या केसात अडकली होती. जशी ती ओढणी ओढली, डोक्यात एक वेदनेची कळ आली होती. तिच्या तोंडून किंकाळी निघाली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे पाहून अनिकेतच्या चेहऱ्यावर हास्य आले. नीलमच्या डोळ्यात फक्त दुःख आणि पश्चाताप होता. अनिकेत संपूर्ण रात्र बदला घेण्याच्या भावनेत नीलमवर अत्याचार करत राहिला आणि नीलम शांतपणे सगळं काही सहन करत राहिली, कारण तिच्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ती तुटली होती तरीही ती संयम ठेवत होती. रात्रभर अत्याचार केल्यानंतर अनिकेत सकाळी उठला आणि राक्षसी हसत नीलमकडे पाहिलं आणि रागात म्हणाला, चल उठ, फ्रेश होऊन नाश्ता बनव. त्यानंतर घरातले सगळे काम स्वतः कर. आजपासून सगळ्या नोकरांना सुट्टी दिली आहे. तुला इथे ऐश करण्यासाठी नाही आणले. एवढे बोलून अनिकेत स्वतः फ्रेश होण्यासाठी निघून गेला. नीलम खूप मुश्किलने उठली होती. तिचे पूर्ण शरीर दुखत होते. काही वेळानंतर अनिकेत फ्रेश होऊन बाहेर आला.
नीलमसुद्धा लगेच वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. तिला आशा होती की कदाचित तिची आई आणि भाऊ ठीक होऊन जातील. वॉशरूममध्ये नीलमला बाहेरून जोरजोरात आवाज ऐकू आला. नीलमने जेव्हा बाहेर येऊन पाहिले तेव्हा अनिकेत फोनवर कोणासोबत तरी भांडत होता आणि ही कदाचित अनिकेतची बायको होती जी फोनवर धमक्या देत होती. काही वेळानंतर तर दरवाजावर पोलीससुद्धा आले होते आणि सोबतच अनिकेतची पहिली बायकोसुद्धा होती. अनिकेतला काहीच समजत नव्हते की पोलिसांना काय उत्तर देऊ, कारण शेवटी त्याची पहिली बायको इतक्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी होती. मग अनिकेत यातून कसा सुटू शकत होता? त्याला पोलिसांसमोर यावेच लागणार होते. पण पोलिसांसमोरच नीलमवर त्याच्या बायकोने हमला केला. पोलिसांनी त्या दोघींना सोडवले. नीलम अनिकेतच्या पहिल्या बायकोची माफी मागत होती आणि तिला म्हणू लागली, तुम्ही तुमच्या पतीला सांगा की मला घटस्फोट द्या. आणि जे काही अनिकेतने नीलमसोबत केलं होतं त्या सर्व काही गोष्टी त्याच्या बायकोला सांगितल्या होत्या. अनिकेत घुरत नीलमकडे रागाने पाहत होता. त्याला समजत नव्हते की ही बातमी त्याच्या पहिल्या बायकोला कशी कळाली. त्याने नीलमसोबत लग्न गुपचूप केले होते, फक्त विकास लग्नाला होता. इकडे पोलिसांनी अनिकेतसोबत नीलमवर सुद्धा गुन्हा टाकला, परंतु पोलिसांच्या चौकशीत नीलमवर कोणताच गुन्हा बसत नव्हता, कारण अनिकेतने तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केलं होतं. परंतु अनिकेतने जे वचन दिलं होतं ते पूर्ण करून दाखवलं होतं. त्याने हॉस्पिटलमध्ये तिच्या आई आणि भावाच्या इलाजासाठी पैसे पाठवले होते. जेव्हा ती पोलिसांच्या चौकशीतून सुटली तेव्हा लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि देवाचे आभार मानू लागली. तिची त्या राक्षसापासून खूपच लवकर सुटका झाली होती. त्याच्या पहिल्या बायकोला बातमी पोहोचवणारा दुसरा तिसरा कोणी नसून विकासच होता. विकासने त्याच्या बायकोची माफीसुद्धा मागितली होती आणि हे सुद्धा म्हणाला होता की अनिकेतला हे कळलं नाही पाहिजे की मी तुम्हाला सगळं काही सांगितलं आहे. विकासने एवढी मदत केली होती कारण विकासला मनोमन नीलम आवडू लागली होती आणि तो नीलमला कधीच गमावू इच्छित नव्हता. विकासनेच अनिकेतच्या पहिल्या बायकोला उचकवले होते आणि त्याने जबरदस्तीच्या लग्नातून एका आठवड्यातच नीलमला अनिकेतपासून वाचवले होते. ज्या दिवशीपासून नीलमच्या आई आणि भावाचा इलाज चालू झाला होता विकास तिथे रोज जात होता. आपल्या कृत्यावर तो खूप पश्चाताप करत होता, कारण त्याने आपल्या बिझनेस पार्टनरचे बोलणे ऐकून नीलमला गमावले होते. तो स्वतः खूप शर्मिंदा झाला होता आणि रोज क्षणोक्षणी मरत होता. नीलम हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि आपल्या आईला आणि भावाला शुद्धीत पाहिले तेव्हा तिच्या आनंदाला पारावरच उरला नाही. आणि जेव्हा तिने विकासला हॉस्पिटलमध्ये बसलेलं पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालून जमीन सरकली. ती विकासवर खूप नाराज होती. आई आणि भावाला पाहिल्यानंतर लगेच तिने विकासचे आभार मानले. त्याला म्हणाली, तुम्ही जे काही आमच्यासाठी केले आहे त्यासाठी मी कायमच तुमची आभारी राहील. विकासने लगेच नीलमसमोर आपले दोन्ही हात जोडले आणि म्हणाला की हे सगळं काही माझ्यामुळे झाले आहे. जर मी त्या अनिकेतचं काही ऐकलं नसतं तर हे सगळं काही झालं नसतं. तेव्हा नीलम म्हणाली, यामध्ये तुमची काही चुकी नाही. जे काही झाले आहे ते देवाच्या मर्जीने झाले आहे. जर मी त्या अनिकेतसोबत लग्न केले नसते आणि त्याने जर मदत केली नसती तर एवढे पैसे कुठून आले असते. तेव्हा विकास म्हणाला, पैशांचा बंदोबस्त तर मी सुद्धा केला असता, पण मी अनिकेतसमोर लाचार झालो होतो, कारण अनिकेत माझा बिझनेस पार्टनर आहे आणि त्याने माझे सुद्धा नुकसान केले असते. त्यामुळे नाईलाजाने मला हे पाऊल उचलावे लागले होते आणि यासाठी मी तुझी माफी मागतो नीलम. शेवटी तुझ्यात आणि त्या अनिकेतमध्ये काय दुश्मनी आहे मला कळेल का? तेव्हा नीलम विकासला सांगू लागली की अनिकेत फक्त मनाने खोटा नव्हता तर एक प्ले बॉयसुद्धा होता. तो प्रत्येक मुलीला आपली प्रॉपर्टी समजत होता. मर्जी असेल त्या मुलीवर तो नोटांचा पाऊस पाडत होता. नेहमी मुली त्याच्यावर मरत असायच्या. अनिकेतचं एका मुलीसोबत लग्न ठरलं होतं. त्यांचा साखरपुडा सुद्धा झाला होता, पण ती मुलगी अनिकेतपेक्षा सुद्धा श्रीमंत होती. तिच्या वडिलांचा बिझनेस परदेशात सुद्धा पसरला होता आणि अनिकेत त्या मुलीच्या दबावाखाली सुद्धा होता. पण तो अनिकेत सुंदर मुलींचा दिवाना सुद्धा होता. त्याच वर्षी माझं त्या कॉलेजमध्ये लास्ट सेमिस्टर चालू झालं होतं.
आणि त्याच वर्षी अनिकेत आणि अवनीने त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते आणि त्या नराधम अनिकेतची नजर माझ्यावर पडली. मी माझ्या कामाशी काम ठेवणारी मुलगी होते. त्याच वेळेस माझ्या कॉलेजमध्ये काही टवाळखोर पोरं या दोघांची रॅगिंगची तयारी करत होते. माझ्या कॉलेजमधल्या त्या टवाळखोर पोरांना मी कधी घाससुद्धा टाकला नव्हता आणि माझ्या याच वागण्यामुळे त्यांचा माझ्यावर राग होता. त्या टवाळखोर पोरांनी एक प्लॅन बनवला, कारण त्यांना माहिती होते की अनिकेत आणि अवनी या कॉलेजमध्ये सगळ्या श्रीमंत आहेत आणि कदाचित त्यांच्यासमोर मी वाकू शकेल. पण हे त्यांच्या फक्त डोक्यातच राहिले आणि त्या लोकांनी हा प्लॅन बनवला आणि त्यांनी अनिकेतला सांगितलं की आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे, तिच्यासोबत तुला उद्धटपणाने बोलायचे आहे आणि तिला पटवून दाखवायचे आहे, तीच तुझी रॅगिंग आहे. आणि त्यांच्याच सांगण्यावरून अनिकेतने माझ्यावर हात टाकला, कारण अनिकेत मला पाहताच माझ्यावर लट्टू झाला होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत मला गर्लफ्रेंड बनवायचे होते आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला म्हणजे अवनीला चिडवायचे होते. पण सगळं काही उलटच झालं होतं. मी सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली मारली होती आणि त्याच वेळेस तो खूप रागाने लालबुंद झाला होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत बदला घ्यायचा होता. देवाची करणी अशी होती की त्यावेळेस माझं लास्ट सेमिस्टर होतं. त्यानंतर मी कॉलेज सोडून दिलं होतं आणि त्यानंतर माझा आणि अनिकेतचा सामना कधीच झाला नाही आणि नाही कोणाला माझ्याबद्दल माहिती होतं मी कुठे राहते, कारण आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. मला माहिती होते तो खूप श्रीमंत माणूस आहे आणि मला पुढे जाऊन नोकरीसुद्धा करायची होती. त्यामुळे आम्ही आमचे घर बदलले, दुसऱ्या शहरात निघून आलो आणि त्यानंतर मी तुमच्याकडे नोकरी करू लागले. एक दिवस माझी आई भावाला घेऊन त्याला मुलगी पाहायला जात होती आणि रस्त्यातच त्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला. आईसोबत भाऊसुद्धा होता. ते मुलीच्या घरीसुद्धा पोहोचले नव्हते की त्यांचा रस्त्यातच ॲक्सिडेंट झाला आणि ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या नवीन शहरात मी कोणालाच ओळखत नव्हते आणि गावालासुद्धा आमची एवढी प्रॉपर्टी नाही की तिला विकून मी माझ्या आईचा आणि भावाचा इलाज करू शकत होते. नातेवाईकसुद्धा जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा तोंड फिरवतात. कुणी माझा फोन उचलला नव्हता आणि मग मजबूर होऊन मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आले होते. विकास नीलमचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत होता आणि ते ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि दोन्ही हात नीलमच्या समोर जोडलेले होते. म्हणाला की नीलम मला माफ कर, मी असा माणूस कधीच नव्हतो. जे काही झाले आहे ते नकळत घडले आहे. नीलमने विकासला माफ केले होते कारण मागच्या 2 वर्षांपासून ती विकाससोबत काम करत होती. विकास तिला चांगला माणूस वाटत होता. नीलमच्या आईची आणि भावाची तब्येत आता सुधारू लागली होती. त्यांना हॉस्पिटलमध्ये खूप दिवस राहावे लागणार होतं कारण त्यांचं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं. त्या दोघांनाही ICUमध्ये ठेवले होते, जिथे रोजचा खर्च 50,000 रुपये येत होता आणि अजूनही त्यांना काही महिने लागणार होते. अनिकेतसुद्धा जेलमध्ये गेला होता आणि हॉस्पिटलमधला संपूर्ण खर्च आता विकासच करत होता. विकासने आपली एक जमीन विकली होती आणि त्या पैशांनी नीलमच्या आई आणि भावाचा उपचार करत होता. नीलम सगळं काही विसरून आपल्या आई आणि भावाची सेवा करू लागली होती आणि पुन्हा ऑफिस जॉईन केले होते आणि विकाससोबत काम करू लागली होती. विकासला त्याच्या कृत्यावर खूप लाज वाटत होती. एक दिवस हॉस्पिटलमधून फोन आला. नीलमच्या आईचा BP वाढला आणि त्यात त्यांना अटॅक आला. त्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू झाला. इतका खर्च करूनसुद्धा त्या वाचू शकल्या नव्हत्या कारण त्यांना खूप खोलवर जखमा झाल्या होत्या आणि ऑपरेशननंतरसुद्धा त्यांच्या डोक्यातले रक्त थांबतच नव्हते. नीलम तर हे ऐकून जशी काही वेडी झाली होती. विकाससुद्धा तिच्याजवळ उभा होता. तिने रडत रडत विकासला मिठी मारली आणि ओरडत ओरडत बेशुद्ध झाली. विकासने लगेच डॉक्टरांना बोलावून नीलमचे चेकअप केले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की नीलम प्रेग्नंट आहे. ती धक्क्यात जाऊन बेशुद्ध झाली होती, पण ही गोष्ट विकासने लपवली होती. विकासने विचार केला की ही वेळ चांगली नाहीये. माहिती नाही ही गोष्ट कळाल्यावर नीलमवर काय परिणाम होईल. विकासने डॉक्टरांना सुद्धा ही गोष्ट नीलमला सांगण्यास नकार दिला. जेव्हा नीलम शुद्धीत आली तेव्हा रडू लागली. विकासने तिला रडून दिले. जेव्हा नीलम थोडी शांत झाली तेव्हा विकास तिला दिलासा देऊ लागला आणि त्यानंतर नीलमच्या आईचा अंतिम संस्कार करण्यात आला. आता नीलम अगदी एकटी झाली होती.
तिला लगातार उलट्या होत होत्या, परंतु नीलम आईच्या दुःखात आपल्या तब्येतीकडे जास्त लक्ष देत नव्हती. नीलमचा भाऊ अजूनही हॉस्पिटलमध्येच होता. आता तिच्या भावाशिवाय या जगात कोणीच नव्हतं. नीलमचा भाऊ आता लवकर रिकवर होऊ लागला होता आणि आता बोलूसुद्धा लागला होता. डॉक्टरांनी सुद्धा सांगितले होते की त्याला लवकरात लवकर डिस्चार्ज दिला जाईल. तिच्या भावाची तब्येत आता खूपच चांगली झाली होती. त्याच दरम्यान नीलम पुन्हा बेशुद्ध झाली होती. जेव्हा हॉस्पिटलमध्ये तिला सांगितले गेले की ती प्रेग्नंट आहे, तेव्हा तिच्या पायाखालून जमीन सरकली होती. तिला या मुलाला जन्म द्यायचा नव्हता. जेव्हा नीलमने डॉक्टरांना सांगितले की तिला ॲबॉर्शन करायचे आहे, तेव्हा डॉक्टरांनी साफ सांगितले की ॲबॉर्शन आता होऊ शकत नाही, कारण आता जवळजवळ तुम्हाला 4था महिना लागला आहे आणि विकास सरांनी सुद्धा याला नकार दिला आहे. डॉक्टरांचे बोलणे ऐकून नीलम विचारात पडली की याचा अर्थ विकासला माहिती आहे की मी प्रेग्नंट आहे. ती विकाससोबत काहीच बोलली नव्हती आणि रोजप्रमाणे ऑफिसला जाऊ लागली आणि त्यानंतर 1 महिन्यांनी तिच्या भावाला डिस्चार्ज मिळाला. तिचा भाऊ आता जॉब करण्याच्या विचारात होता. नीलमने विकाससोबत त्याच्या जॉबबद्दल विचारपूस केली होती, तेव्हा विकासने आपल्याच ऑफिसमध्ये त्याला नोकरी दिली. आता दोघेही बहीण भाऊ विकासच्या ऑफिसमध्ये काम करत होते. नीलमच्या प्रेग्नन्सीचा टाईम सुद्धा आता जवळ येत होता. नीलमने आपल्या भावाला सगळे सत्य सांगितले होते. तो सुद्धा खूप शर्मिंदा झाला होता. तो आपल्या बहिणीला आई वडील बहीण भाऊ सगळं काही मानत होता, कारण नीलमशिवाय त्याचं या जगात कोणीच नव्हतं. एकमेकांचे दुःख आपापसात वाटत होते. नीलमने एका सुंदर मुलाला जन्म दिला होता. नीलम आणि तिचा भाऊ निलेश खाण्यापिण्याचा खर्च काढून बाकीचा पगार विकासला देत होते, कारण विकासने त्या दोघांच्या उपचारावर खूपच खर्च केला होता. विकासने कधीच पैसे परत मागितले नव्हते, परंतु नीलम स्वतःचा आणि आपल्या भावाचा सगळा पगार कट करून घेत होती. एक दिवस विकास नीलमच्या भावासोबत म्हणजे निलेशसोबत अडखळत म्हणाला की त्याला नीलम खूप आवडते आणि त्याला नीलमसोबत लग्न करायचे आहे. नीलमच्या भावाने नीलमला विकासबद्दल सांगितले तर नीलम विचार करू लागली की तिला असा चांगल्या मनाचा माणूस कधीच कुठेच मिळू शकणार नाही, कारण ती आता घटस्फोटीत होती आणि एका मुलाची आईसुद्धा होती. तिचे लग्न इतक्या सहजासहजी होऊ शकत नव्हते आणि झाले तरी एखादा घटस्फोटीत माणूस भेटला असता. आणि विकास तर कुमार होता आणि श्रीमंतसुद्धा होता आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्यावर प्रेम करत होता. नीलमला सुद्धा विकास आवडत होता, पण तो तिचा बॉस होता, त्यामुळे तिने कधीच त्याच्यासमोर बोलायची हिंमत केली नव्हती. तिने विकासला लग्नासाठी होकार दिला आणि विकासने एका आठवड्यातच तयारी करून नीलमसोबत लग्न केले. जेव्हा ही गोष्ट अनिकेतला कळाली तेव्हा तो खूप शर्मिंदा झाला होता आणि आपल्या चुकीची माफी मागू इच्छित होता. विकासने त्याला आपल्या लग्नात बोलवले नव्हते. त्याला अनिकेतसोबत कोणतेच संबंध ठेवायचे नव्हते आणि ना मैत्री ठेवायची होती, परंतु तो समोरासमोर बोलू शकत नव्हता, कारण अनिकेत त्याचा बिझनेस पार्टनर होता. विकासने कोणतेच भांडण केले नाही आणि नाही त्याला आपल्या लग्नात बोलवले, परंतु लोकांनी ही बातमी अनिकेतपर्यंत पोहोचवली होती की नीलमने एका मुलाला जन्म दिला आहे. नक्कीच हे मूल तुझेच असणार, कारण नीलमने मागच्या आठवड्यातच विकाससोबत लग्न केले आहे, त्यामुळे ते मूल विकासचे असू शकत नाही. ते मूल आता पूर्ण 1 वर्षांचे झाले आहे. लोकांचे बोलणे ऐकताच अनिकेतच्या पायाखालून जमीन सरकली होती. त्याला आपल्या कृत्यावर लाज वाटत होती, कारण या गोष्टीला आता 2 वर्ष होऊन गेले होते आणि त्याच दरम्यान अनिकेतच्या पत्नीचा मृत्यूसुद्धा झाला होता. जेव्हा अनिकेतने नीलमसोबत लग्न केले होते तेव्हा त्याची पत्नी अवनी प्रेग्नंट होती. तिचा 7वा महिना चालू होता. अवनीने त्यावेळेस खूप टेन्शन घेतले होते, त्याचमुळे तिच्या डिलिव्हरीत खूप अडचणी आल्या होत्या. त्यातच तिचा मृत्यू झाला होता, परंतु तिचे मूल वाचले होते. अवनीने 7व्या महिन्यात एका मुलीला जन्म दिला होता आणि ती या जगातून निघून गेली होती. जेव्हा अनिकेतला समजले होते की नीलमची आई वाचली नाही, तेव्हा त्याला नीलमचे खूप वाईट वाटले होते आणि या गोष्टीमुळे तो नीलमला कधीच भेटला नव्हता. त्याने नीलमबद्दल विचार करणे सोडून दिले होते, परंतु त्याला मनापासून नीलम आवडू लागली होती. जेव्हा त्याला ही गोष्ट माहिती पडली
की नीलमने एका मुलाला जन्म दिला आहे, ते सुद्धा स्वतःच्या. तेव्हा त्याला पुन्हा नीलमला मिळवायचे होते. परंतु या बातमीने त्याच्या डोक्यावर बॉम्ब फोडला की विकासने तिच्यासोबत लग्न केले आहे. त्याला नीलमसोबत कोणतीच जबरदस्ती करायची नव्हती, कारण तो आधीच आपल्या कृत्यावर लज्जित होता. परंतु त्याला नीलमकडून आपल्या मुलाला मिळवायचे होते. त्याने कोर्टमध्ये केस केली होती. अनिकेतला त्याचं मूल पाहिजे होतं, परंतु विकासने सुद्धा आपली ताकद लावली होती, कारण तो नीलम आणि तिच्या मुलाला वेगळं करू इच्छित नव्हता. नीलमने हा निर्णय घेतला होता की ती अनिकेतची आठवण आपल्या आसपास सुद्धा ठेवणार नाही. त्यामुळे तिने मनावर दगड ठेवून आपल्या मुलाला अनिकेतच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला. तिला अनिकेतसोबत दुश्मनी करायची नव्हती आणि विकास आणि तिच्या जीवनात तिला कसलीच अडचण आणायची नव्हती. तिने आपल्या मुलाला अनिकेतला देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस नीलम प्रेग्नंटसुद्धा होती. परंतु कोर्टाने असे करण्यासाठी नकार दिला, कारण अनिकेत एकटा 2 मुलांची काळजी घेऊ शकत नव्हता. अनिकेतची मुलगी पहिलीच आयाच्या हातून वाढत होती, जिची ग्रोथ चांगली नव्हती. ती 2 वर्षांची झाली होती, पण अजूनही असे वाटत होते की ती 1 वर्षांची मुलगी आहे. नीलमचा मुलगा 1 वर्षांचा झाला होता, तरी तो त्या मुलीपेक्षा मोठा वाटत होता. त्याचमुळे कोर्टाने नीलमच्या मुलाला अनिकेतला देण्यासाठी नकार दिला होता. कोर्ट हे सुद्धा म्हणाले होते की नीलमचं मूल जेव्हा 18 वर्षांचं होईल तेव्हा त्याच्या मर्जीने तो ऐकटे राहील, नाहीतर त्याच्या मर्जीने अनिकेत जवळ राहील. ती त्याची मर्जी असेल. मग कोर्टमध्ये अनिकेत हे बोलला की माझं मूल तिच्याजवळ राहिले तरी मी माझ्या मुलाचा संपूर्ण खर्च उचलेल. स्कूलपासून ते प्रत्येक वस्तूची जबाबदारी ही माझी असेल. अनिकेतने अवनीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले नव्हते. अनिकेतचा मुलगा सेम अनिकेतसारखा दिसत होता. नीलमने दुसऱ्या वेळेस पुन्हा एका मुलाला जन्म दिला होता, ज्याचे नाव विकासने नील ठेवले होते आणि तो सुद्धा विकासची कॉपी होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्यासोबत घडलेली ही घटना तुम्हाला सांगण्याच्या मागे माझा हेतू हाच होता की माझी ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा शिकायला मिळेल की असे चुकीचे पाऊल कधीच उचलू नका. बदला घेण्याची आग खूप भयानक असते, मग ती कशाही प्रकारे असो. आज अनिकेत वाईटरित्या हरला होता आणि त्याला पश्चाताप सुद्धा होत होता की त्याच्यामुळे त्याच्या पत्नीचा जीव गेला होता. आज तो एकटा या जगात स्ट्रगल करत होता. त्याने किती वेळा तरी नीलमची माफी मागितली होती. तो जेव्हा कधी कोर्टात नीलमला भेटत होता तेव्हा माफीच मागत होता. आता नीलम विकास आपल्या 2 पिल्लांना घेऊन सुखाने संसार करत आहे आणि अनिकेत त्याच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे तुम्ही कधीच एखाद्याच्या मजबुरीचा फायदा उचलू नका, हीच कळकळीची विनंती. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.